ये दुष्ट बाई, तू पत्तीसोबत जवळ बसून एका ताटात जेवण केलंस. थांब आता, याची तुला खूप मोठी शिक्षा भेटणार. आता शिक्षा भोगायला तयार राहा. भक्तांनो, तुम्हाला माहीत आहे का पती पत्नी एकत्र बसून भोजन केल्याने कोणते परिणाम होतात आणि भोजनाच्या वेळी कोणत्या चुका घडतात ज्यामुळे घरातील सुखसमृद्धी दूर जाते? तसेच कोणते भोजन घरात शांती आणि सौभाग्य वाढवते हेही आज आपण जाणून घेणार आहोत. हे सर्व रहस्य आपण एका प्राचीन कथेद्वारे समजून घेऊ, जी स्वतः भगवान श्रीकृष्णांनी देवर्षी नारदांना सांगितली होती. भक्तांनो, एक विनंती आहे, आपल्या सात्विक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. कथा आवडली तर लाईक करा आणि श्रीकृष्ण असा भक्तिभावाने कमेंट करा. तर चला ही कथा सुरू करूया. मित्रांनो, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. कृष्ण आपल्या महालात बसले होते आणि समोर नारदजी हजर झाले. येताच त्यांनी कृष्णाला प्रणाम केला आणि काहीही न लपवता थेट बोलले, प्रभू, आज एक गोष्ट माझ्या मनात खूप खटकत आहे. कृष्णाने त्यांना बसायला सांगितले आणि शांत स्वरात म्हटले, सांगा नारद, तुम्ही तर नेहमीच मुख्य विषयावर येता. नारदजी म्हणाले, पृथ्वीवर मी अनेक घरांमध्ये पाहिले आहे की बायका नवऱ्यासोबत एकाच ताटात जेवण करतात. अनेकदा त्या वेळ, दिशा आणि शुद्धता अशा गोष्टींचा विचारही करत नाहीत. काही बायका तर नवऱ्याच्या आधीच खायला बसतात. मला समजत नाहीये की हे योग्य आहे की अयोग्य. कृष्णाने हलकेसे हसून म्हटले, नारद, जेवण किंवा भोजनाचे नियम खूप सूक्ष्म विषय आहेत. याला साधी गोष्ट समजणे हीच सर्वात मोठी चूक आहे. नारदजींनी लगेच विचारले, तर मग याचे योग्य उत्तर काय आहे प्रभू? पती पत्नीने जेवण कसे करायला पाहिजे? कृष्ण म्हणाले, याचे उत्तर थेट शब्दांत दिले तर तुमची उत्सुकता शांत होणार नाही. यामागे एक खूप मोठी शिकवण आहे. मी तुम्हाला एक जुनी गोष्ट सांगतो. खूप वर्षांपूर्वी एका नगरात धर्माजी नावाचा एक प्रतिष्ठित व्यापारी सेठ राहायचा. लोक त्याच्या शांत स्वभावामुळे आणि धर्मनिष्ठ जीवनामुळे खूप आदर करायचे. तो कोणावरही कधी ओरडला नाही, प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करायचा आणि व्यापारात त्याची बुद्धी इतकी स्वच्छ होती की लोक त्याचा सल्ला अंतिम मानत. त्याची पत्नी यशोदा देखील त्याच्यासारखीच साधी, नम्र आणि धर्म पाळणारी होती. ती रोज ब्रह्ममुहूर्तावर उठायची, घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न ठेवायची, देवाचे स्मरण करायची आणि त्यानंतरच इतर कोणतेही काम हाती घ्यायची. नगरातील स्त्रिया तिला आदर्श मानायच्या आणि तिच्या वागणुकीतून शिकून आपापल्या घरातही व्यवस्था बनवायच्या. त्यांच्या घरात कधी पैशांची कमी झाली नाही, कधी भांडण झाले नाही. बाहेरची परिस्थिती कशीही असली तरी घरातील वातावरण नेहमी संतुलित आणि शांत असायचे. असे मानले जायचे की धर्माजी आणि त्याची पत्नी यशोदा हे दोघेही भगवान विष्णूंचे खरे भक्त होते आणि त्यांची भक्तीच त्यांच्या कुटुंबाच्या मजबूत पायाचा आधार होती. लोक म्हणायचे की ज्या घरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत नियम आणि मर्यादा पाळल्या जातात तिथे लक्ष्मीचा वास आपोआप होतो. याच कारणामुळे त्या घरात सुख, समृद्धी आणि आनंद नेहमी टेकून राहायचा. पण या मोठ्या सुखात एक उणीव होती आणि ती म्हणजे अपत्य नसणे. दोघांच्याही मनात मुलगा व्हावा अशी इच्छा होती, पण हे सुख त्यांना मिळाले नव्हते. वेळ जात गेला, वर्षे लोटली, पण अपत्याचे सुख दूरच राहिले. लोक म्हणायचे की इतके पुण्य करणारे जोडपे जर मुलांपासून वंचित राहिले तर यामागे नक्कीच काहीतरी खोल कर्मरहस्य असावे. पण धर्माजी आणि यशोदा यांनी कधी कोणाकडे तक्रार केली नाही. ते आपले काम करत राहिले आणि मनातून विश्वास ठेवला की वेळ येईल तेव्हा देव कृपा करेल. यशोदा रोज तुळशीला पाणी घालायची, भुकेलेल्यांना जेवण द्यायची, घरी आलेल्या अतिथीचे स्वागत करायची आणि कोणतंही काम शुद्धतेशिवाय हाती लावायचे नाही. धर्माजी देखील प्रत्येक निर्णयाआधी धर्माला लक्षात ठेवायचा, मग तो व्यापाराचा प्रश्न असो वा एखाद्या गरीबाला मदत करण्याचा. दोघेही आपले आयुष्य देवाला समर्पित मानून पुढे जात राहिले. हळूहळू नगरात त्यांच्या नावाची प्रतिष्ठा वाढत गेली, कारण लोक त्यांचे घर आदर्श गृहस्थ जीवनाचे उदाहरण मानत होते. एक दिवस यशोदा यांनी मनात विचार केला की कदाचित देव माझी परीक्षा घेत आहेत, म्हणून मी आता आणखी जास्त नियम पाळून जीवन जगेन. भगवान विष्णूंनी शेवटी त्यांच्या तपस्येवर आणि धर्मपालनावर प्रसन्न होऊन त्यांना अपत्याचा आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतला. एका शुभ दिवशी त्यांच्या घरी मुलाचा जन्म झाला आणि संपूर्ण नगर आनंदात न्हाऊन निघाले. ज्या घरात अनेक वर्षांपासून एक प्रकारची पोकळी होती ते अचानक उत्साहाने भरून गेले. यशोदा यांनी मुलाला बघून अश्रू गाळले, पण ते दुःखाचे नव्हते, तर त्या पूर्णतेचे होते ज्याची त्यांनी अनेक वर्षे वाट पाहिली होती. धर्माजी यांनीही मुलाचा जन्म ईश्वरी कृपा मानला आणि पहिल्या दिवसापासूनच संकल्प केला की ते त्याला असा संस्कारी आणि विवेकी बनवतील की तो पुढे जाऊन समाजासाठी उदाहरण बनेल.
मुलगा मोठा झाला, त्याची बुद्धी खूप तल्लख होती आणि त्याच्या स्वभावात आईवडिलांची झलक स्पष्ट दिसत होती. मुलाचे वय 7 वर्षांचे झाल्यावर धर्माजी यांनी ठरवले की त्याला योग्य शिक्षणासाठी आश्रमात पाठवावे, जेणेकरून तो शास्त्र, नीती, नम्रता आणि व्यवहार या सगळ्या गोष्टी शिकू शकेल. म्हणून धर्माजी यांनी आपल्या मुलाला एका आश्रमात गुरुजींकडे पाठवले. तिथे राहून रमेश शिक्षण घेऊ लागला. अनेक वर्षांच्या शिक्षणानंतर रमेश एक तेजस्वी तरुण बनून घरी परतला. त्याचे तोंड तेजाने भरलेले होते, आवाज स्थिर होता आणि बोलण्यात स्पष्टता होती. वडील त्याला बघून अभिमानाने भरले आणि आई यशोदा त्याला मिठी मारून आपल्या तपस्येचे फळ अनुभवू लागली. तो परतल्यावर काही दिवसांनी धर्माजी यांनी त्याच्या लग्नाचा विचार केला आणि एका सुशील, संस्कारी घराण्यातील मुलीची निवड केली. संपूर्ण नगरात लग्नाची चर्चा पसरली आणि लग्न मोठ्या धूमधडाक्यात पार पडले. कावेरी घरात आली. घरच्यांनी तिला आदर दिला आणि गृहस्थ जीवनाची जबाबदारी सोपवली. कावेरी आल्यानंतर काही दिवस घराचे वातावरण हलके आणि आनंदी राहिले. सासू यशोदा तिला प्रत्येक गोष्ट हळूहळू शिकवायला लागल्या आणि कावेरी देखील प्रत्येक गोष्टीला होकार देत राहिली. पण लग्नाचे सुरुवातीचे दिवस संपताच तिचा खरा स्वभाव दिसू लागला. ती घरात चालत असलेल्या नियमांना गंभीरपणे घेत नव्हती. सकाळी उठण्याची वेळ अनियमित होऊ लागली, तर या घरात ब्रह्ममुहूर्ताला खूप महत्त्व होते. सासू तिला समजावायची की हा देवांचा काळ असतो आणि यावेळी उठल्याने मन, शरीर आणि घर या तिघांनाही शांती मिळते. पण कावेरी याला आधुनिकतेच्या हिशोबाने एक फालतू बंधन समजत होती. तिला वाटायचे की जेव्हा मन करेल तेव्हा उठणेच बरोबर आहे. हळूहळू तिच्या सवयी बदलू लागल्या आणि त्यासोबतच घराची दिनचर्याही डगमगू लागली. जेव्हा जेवणाच्या शुद्धतेवर चर्चा झाली तेव्हा समस्या आणखी वाढली. अनेकदा ती आपल्या खोलीतून थेट स्वयंपाकघरात जायची, हात तोंड न धुताच. कधीही कोणत्याही दिशेला तोंड करून बसायची आणि खायला सुरुवात करायची. सासूने अनेकदा तिला समजावले की जेवण पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करायला पाहिजे, कारण यामुळे शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहतात. त्यांनी हेही सांगितले की खायला सुरुवात करण्यापूर्वी अन्नपूर्णा मातेला धन्यवाद देणे आणि भुकेल्या जीवासाठी प्रार्थना करणे हे घराची समृद्धी वाढवते. पण कावेरी या गोष्टींकडे दुर्लक्ष करायची. हळूहळू कावेरीची आणखी एक सवय समोर आली, ज्यामुळे सासूला चिंता वाटू लागली. ती अनेकदा आपला नवरा रमेशसोबत एकाच ताटात बसून जेवण करायची. कधीकधी ती रमेशच्या आधी खायला सुरुवात करायची. सासूने तिला हळूच समजावले की एकाच ताटात जेवण करणे शास्त्राच्या दृष्टीने योग्य मानले जात नाही आणि ते गृहस्थ जीवनाचे संतुलन बिघडवते. नवऱ्याच्या आधी जेवण करणे देखील अशुभ मानले जाते, कारण यामुळे घरातील लक्ष्मी शक्ती कमकुवत होतात. पण कावेरी या गोष्टींना जुन्या जमान्याची विचारसरणी म्हणून टाळायची. वेळ जात गेला आणि कावेरीच्या चुका वाढत गेल्या, तर कुटुंब आतल्या चिंतेत पडले. धर्माजीचा मुलगा रमेश देखील अनेकदा तिला समजावायचा की आई काही बोलत असेल तर त्याला काहीतरी अर्थ असेल. पण कावेरी याला सासूची जुनी सवय समजून दुर्लक्ष करायची. हळूहळू रमेश देखील द्विधा मनस्थितीत पडला. एका बाजूला आईची चिंता तर दुसऱ्या बाजूला पत्नीची नाराजी. हळूहळू घराची शांती डगमगू लागली. जिथे आधी सकाळी तुळशी वृंदावनातून मधुर घंटा वाजायची, तिथे आता कावेरीच्या उदासीनतेमुळे एक विचित्र शांतता पसरली होती. घरात असलेली सकारात्मक ऊर्जा हळूहळू कमी होऊ लागली. काही काळानंतर याचा परिणाम व्यापारावरही दिसू लागला. धर्माजी यांचे काम जे आधी कोणत्याही अडथळ्याशिवाय चालायचे, ते आता अडचणींनी भरू लागले. आता विनाकारण कामे बिघडू लागली. फायद्याऐवजी नुकसान होऊ लागले. धर्माजी यांना समजत नव्हते की असे काय झाले आहे की नशिबाची दिशा अचानक बदलली आहे. हळूहळू ते तणावात राहू लागले आणि त्यांची चिंता रमेशलाही जाणवू लागली. पण कुटुंबाला कोणालाही सांगायचे नव्हते की घराची ऊर्जाच कमकुवत झाली आहे. हळूहळू घरात कलह, भांडणं वाढू लागला. कावेरीचा स्वभाव चिडचिडा होऊ लागला. रमेश आणि कावेरीमध्ये भांडणं होऊ लागली आणि घराचे वातावरण बदलले होते. सासूने अनेकदा कावेरीला समजावण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी तेच उत्तर मिळायचे की तिचा या गोष्टींवर विश्वास नाही. कावेरीला वाटायचे की तिचे जीवन तिच्यानुसार चालेल, मग घराच्या परंपरा कितीही जुन्या असोत. घरात बदल इतका शांतपणे झाला की आधी कोणाला वाटलेच नाही की याचा परिणाम किती खोल असेल. पण काही महिन्यांच्या आत वातावरण पूर्णपणे बदलले होते. धर्माजी रोज सकाळी दुकानात जायचे, तेव्हा जाताना त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा पूर्वीपेक्षा जास्त खोल दिसायच्या. एका संध्याकाळी जेव्हा ते जड पावलांनी घरी परतले, तेव्हा यशोदाने विचारले, आजही काम झाले नाही का? धर्माजी यांनी थकलेल्या स्वरात उत्तर दिले, माहीत नाही काय होतंय. जे व्यवहार हातात येतात ते पलटतात. मी जितके समजून घेण्याचा प्रयत्न करतो तितकाच अडकतो जातो. यशोदा शांत झाली, पण तिच्या मनात वारंवार तीच गोष्ट फिरू लागली की घराची मर्यादा कुठेतरी तुटली आहे. तिकडे कावेरी आपल्या हिशोबानेच घर चालवत होती. अनेकदा ती रमेशच्या आधी जेवण करायची. एक दिवस सकाळी जेव्हा सासूने पाहिले की कावेरी हात तोंड न धुताच थेट स्वयंपाकघरात गेली, तेव्हा त्यांनी हळूच म्हटले, कावेरी,
आधी थोडे पाणी घेऊन हातपाय धुवून घे, मग स्वयंपाकघरात ये. स्वयंपाकघर शुद्ध जागा आहे. कावेरीने न वळता म्हटले, आई इतक्या सकाळी तेही थंड पाण्याने कोण धुणार? रोज इतकी साफसफाईच्या गोष्टी करू नका. मी आजकालच्या जमान्याची मुलगी आहे. सासू निरुत्तर राहिल्या, पण त्यांच्या मनात दुःख झाले की कावेरी आदराने बोलतही नाही. हळूहळू रमेश देखील दुहेरी मार्गावर उभा राहू लागला. तो आईच्या भावना समजत होता, पण पत्नीशी वाद घातला तर घरात भांडण व्हायचे. एका संध्याकाळी तो कावेरीला म्हणाला, बघ, आईच्या बोलण्यात वाईट वाटण्यासारखे काही नाहीये. हे घर त्या नियमांवरच टिकले आहे ज्यांना तू हलक्यात घेत आहेस. कावेरीने चिडून म्हटले, मग काय मी सगळं सोडून फक्त जुन्या परंपरा पाळत राहू? मलाही माझी सोय पाहिजे. रमेशने शांतपणे म्हटले, सोय ठीक आहे, पण घराची ऊर्जाही तर बघावी लागेल. कावेरी वैतागून म्हणाली, ऊर्जा नाही, हे तुमच्या आईने बनवलेले निर्बंध, पाबंद्या आहेत. रमेश काही क्षण तिच्याकडे बघत राहिला. त्या दोघांमधील हा पहिला मोठा वाद होता. याच तणावाच्या दरम्यान एक दिवस असा आला जेव्हा सासूने ठरवले की त्या या विषयावर कावेरीशी मोकळेपणाने बोलतील. त्यांनी तिला दुपारी बोलावले आणि हळूच म्हटले, कावेरी, तुझ्याशी एक गोष्ट सांगायची आहे. घराची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत चालली आहे आणि मला वाटते की हे सगळं जेवणाचे नियम तुटल्यामुळे होत आहे. कावेरीने भुवया चढवून विचारले, तर तुम्ही म्हणू इच्छिता की घर मी बर्बाद करत आहे? सासूने शांत स्वरात म्हटले, नाही बेटा, मी हे म्हणत नाहीये की तू जाणून बुजून करत आहेस, पण काही नियम असे आहेत जे तोडल्याने अन्नदेवता रुष्ट होतात. कावेरी हसून म्हणाली, आई, देव कोणाच्या खाण्यामुळे नाराज होतात का? या सगळ्या तुमच्या कल्पना आहेत. सासूने हळू आवाजात म्हटले, कल्पना नाही बेटा, आमच्या पूर्वजांचा अनुभव आहे. आम्ही स्त्रिया जेवण पवित्र मानतो, म्हणून शास्त्रात स्त्रियांना नवऱ्याच्या नंतर जेवण करण्याची सल्ला दिली आहे. कावेरीने पुन्हा तेच उत्तर दिले, माझा या सगळ्यावर विश्वास नाही, आणि ती तिथून उठून निघून गेली. सासूंच्या डोळ्यात पाणी आले, पण त्यांनी संयम ठेवला. त्यांना माहीत होते की कावेरीला समजावणे आता कठीण होत चालले आहे. तिकडे धर्माजी दिवसरात्र तणावात राहू लागले. व्यापाराचे नुकसान इतके वाढले की त्यांना काही मालमत्ता विकावी लागली. रात्री यशोदा धर्माजींना म्हणाल्या, तुम्हाला नाही वाटत की घराचे नियम मोडले जात आहेत? धर्माजींनी दीर्घ श्वास घेऊन म्हटले, हो, वाटते तर आहे, पण आपण आपल्या सुनेवर जास्त जोरही टाकू शकत नाही. मुलाचा संसार तुटून जावा हेही नको आहे. यशोदा यांनी मान खाली केली. हळूहळू हे संकट इतके वाढले की घराची शांती पूर्णपणे संपली. रमेश आणि कावेरीमध्ये भांडणं वाढू लागली. कावेरीची जिद्द रोज वाढत होती. एका संध्याकाळी जेव्हा कावेरी पुन्हा रमेशच्या आधी खायला बसली आणि सासूने फक्त इतकेच म्हटले की, कावेरी, एकदा त्याला बोलावून हे, तेव्हा कावेरी पलटून जोराने म्हणाली, आई, मी लहान मुलगी नाहीये की प्रत्येक गोष्टीवर टोकणे सहन करू. त्या आवाजाने संपूर्ण घर दुभंगून गेले. रमेश खोलीतून बाहेर आला आणि रागात म्हणाला, बस, खूप झाले. माझ्या आईचा इतका अपमान मी सहन करणार नाही. कावेरी देखील संतापून म्हणाली, तर तुम्हीही आपल्या आईचेच पुत्र बनून राहा. मी माझ्या पद्धतीनेच चालेन. गोष्ट इतकी वाढली की रमेश रागात म्हणाला, जर इतकीच अडचण आहे तर आजपासून या घरात राहू नकोस. आणि त्याने कावेरीला धक्क्याने बाहेर काढले. हा तो क्षण होता जिथे घराची सगळी सुख, सगळ्या मर्यादा आणि सगळ्या आशा एकाच वेळी तुटून विखुरल्या. कावेरीने काहीही न विचार करता अंधाऱ्या रस्त्यावर पाऊल टाकले. रात्रीची वेळ होती आणि आकाशात ढग दाटले होते. रस्त्यावर दूर दूरपर्यंत कोणी नव्हते, फक्त वाऱ्याचा आवाज आणि कावेरीच्या पावलांची घुमजाव. ती चालत चालत स्वतःशीच बोलू लागली, शेवटी माझी चूक काय होती? काय फक्त एवढेच की मी माझ्या पद्धतीने जगू इच्छित होते? थोडे सोयीचे जीवन हवे असणे इतका मोठा गुन्हा होता का? तिच्या आत दुःख होते, पण अजूनही जिद्द बाकी होती. ती पुढे सरकली, गावातून दूर गेली. रस्ता हळूहळू जंगलाकडे वळत होता, पण तिला पर्वा नव्हती. मनात फक्त एकच गोष्ट फिरत होती, जर माझ्यासाठी कोणी नाहीये तर मलाही कोणाची गरज नाही. जंगलात पोहोचताच वातावरण आणखी दाट झाले. त्याचवेळी तिला जवळच्या झुडपांमध्ये खटखट ऐकू आली. ती घाबरली आणि मागे हटत म्हणाली, कोण आहे तिथे? तिच्या हृदयाचे ठोके इतके वेगाने पडत होते की जणू छातीतून बाहेर येतील. अचानक झुडपांमधून एक आकृती बाहेर आली. समोर कोणतीही माणूस नाही, तर एका सुवासिनीसारखी दिसणारी मादा शालिनी सुवर उभी होती. त्या मादा सुवराचे डोळे साधे नव्हते, त्यांच्यात करुणा होती, जणू ती तिचे सर्व दुःख समजत होती. कावेरी चकित होऊन मागे हटली, पण तो प्राणी हळूहळू पुढे आला. कावेरीने थरथरत्या आवाजात विचारले, तू माझे बोलणे समजत आहेस? त्या प्राण्याने एक कोमल आवाज काढला आणि म्हटले, हो, सांग, मी तुझे बोलणे समजत आहे. यानंतर कावेरीने पहिल्यांदा त्या रात्री कोणासमोर तरी आपले मन मोकळे केले आणि दुःखी स्वरात म्हणाली,
मला घरातून हाकलून देण्यात आले आणि कदाचित मी याची हकदारही होते. मी घराचे नियम पाळू शकले नाही. सासूबाई वारंवार समजावत राहिल्या, पण मला वाटले की मलाच सगळ्यात जास्त माहिती आहे. आणि आता बघा, माझे घर, माझे कुटुंब, माझे जीवन सगळे फुटले. त्यानंतर मादा शालिनीने हळूच मान खाली केली. मग वर पाहिले. जणू ती तिच्या मागच्या जन्माची वेदना आठवत होती. कावेरी घाबरली आणि म्हणाली, तू कोण आहेस? तेव्हा ती मादासुवर म्हणाली, मीही कधीकाळी एक राणी होते. खूप वर्षांपूर्वी मी एका मोठ्या राज्याची राणी होते. माझे नाव शालिनी होते. राजा माझ्यावर प्रेम करायचे, लोक माझा आदर करायचे आणि माझ्याकडे सर्व सुख होते. पण एक उणीव होती, मी माझ्या हट्टीपणाची गुलाम होते. जे मनात यायचे तेच करायची. कोणताही नियम, कोणतीही मर्यादा, कोणतीही परंपरा मला चांगली वाटायची नाही. शालिनीने पुढे म्हटले, माझ्या महालात जेवणाचे नियम खूप महत्त्वाचे मानले जायचे. स्वयंपाकघरापासून ताटापर्यंत प्रत्येक गोष्टीचा नियम होता. पण मी या गोष्टींना फक्त जुन्या मान्यता समजायची. मी राजासोबतच जेवण करायची. अनेकदा अर्धवट सोडलेले अन्न त्यांच्याच ताटात परत नेऊन ठेवायची. मला हेही आठवत नव्हते की अन्नदेवतेचा अपमान करणे किती मोठे पाप आहे. शालिनीचा स्वर जड झाला आणि ती पुढे म्हणाली, अन्नदेवता नाराज झाले, पण त्याहून मोठी गोष्ट ही होती की मी कोणाचेही ऐकत नव्हते. माझी सासू खूप धर्मनिष्ठ होती. त्या रोज मला समजावायच्या की जेवणाची परंपरा घराला बांधून ठेवते. पण मी त्यांची थट्टा करायची, म्हणायची की हे सगळे तुमच्या जमान्याचे बोलणे आहे. त्यांना दुःख व्हायचे, पण तरीही त्या प्रेमाने समजावत राहिल्या. शालिनी म्हणाली, एक दिवस माझा अनादर खूप वाढला. मी राजाच्या ताटात उरलेले अन्न नेऊन ठेवले. हे माझ्या राज्यात अत्यंत अशुभ मानले जात होते. राजा काही बोलले नाहीत, पण अन्नदेवता अत्यंत क्रोधित झाले. त्याच रात्री जेव्हा मी जेवणानंतर झोपले तेव्हा मला एक भयानक स्वप्न आले. स्वप्न नाही, तो दंड होता. इतके ऐकून कावेरी थरथरली आणि तिचे डोळे विस्फारले. ती घाबरत म्हणाली, काय दिसले स्वप्नात? शालिनीने उत्तर दिले, मी पाहिले की संपूर्ण महाल अंधारात बुडाला आहे. स्वयंपाकघरातील आग विझली आहे. अन्नदेवतेच्या विशाल रूपाने माझ्याकडे पाहिले आणि म्हटले, जी स्त्री अन्नाचा अपमान करते, जी जेवणाची पवित्रता तोडते, जी नवऱ्याच्या ताटाचा आदर करत नाही, ती पुढच्या जन्मात त्याच स्थितीत जन्म घेते जिथे जेवणाच्या पवित्रतेचा कोणताही अर्थ नाही, जिथे घाण, वासना आणि अपमानच जीवन बनतात. कावेरीचा हात तोंडावर गेला. तिला काही बोलायचे होते, पण ती गप्प राहिली. शालिनीने वेदनादायक आवाजात म्हटले, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माझा मृत्यू झाला तेव्हा मला मनुष्य नाही तर सुअराचा जन्म मिळाला. आणि जेव्हा पहिल्यांदा डोळे उघडले तेव्हा मी चिखलात पडले होते. माझ्या आजूबाजूला तेच अन्न होते जे मी माझ्या मागच्या जन्मात अपवित्र केले होते. कावेरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शालिनीने हळूच म्हटले, हा माझा दंड होता आणि आज जी चूक तू केलीस, जो अनादर तू दाखवलास, त्याच मार्गावर तूही चालली होतीस. म्हणून मी तुला रडताना पाहिले आणि जवळ आले, जेणेकरून तू माझ्यासारखी बनू नयेस. कावेरीने जड आवाजात म्हटले, मी खरोखर बदलेन. माझी चूक माझ्या लक्षात आली आहे. मला घरी परत जायला पाहिजे नाही का? शालिनीने तिच्या डोळ्यात पाहिले. हो कावेरी, हीच योग्य वेळ आहे. घरी परत जा. तुझ्या सासूबाईंची माफी माग. नियम पाळ. कुटुंब नियमांमुळे नाही तर भावनांमुळे चालते. पण जेव्हा भावना संपतात आणि अहंकार वाढतो तेव्हा प्रत्येक नाते तुटते. कावेरीने मान खाली करून म्हटले, माझे घरचे मला स्वीकार करतील का? शालिनीने कोमल स्वरात म्हटले, जर पश्चात्ताप खरा असेल तर प्रत्येक दार उघडते. कावेरीने अश्रू पुसले. उठून सरळ उभी राहिली. तिने शेवटचे शालिनीकडे पाहिले आणि म्हणाली, तुझ्या कहाणीने मला बदलले आहे. मी आता परत जाऊन सगळं ठीक करेन. शालिनीने फक्त आपली मान झुकवून आशीर्वाद असल्याचा संकेत दिला. कावेरी जंगलातून बाहेर पडली. जंगलातून बाहेर पडताना कावेरीला वाटत होते की तिचे पाय जमिनीवर नाही तर पश्चात्तापावर चालत आहेत. रस्ता तोच होता, झाडे तीच, हवा तीच, पण तिच्या आतून सगळं बदलले होते. रात्र जवळजवळ संपली होती. दुरून तिच्या घराचे अंगण दिसू लागले. घरातील दिवे मंद ज्योतीत जळत होते, जणू संपूर्ण घर थकून गेले होते. कावेरीने दारासमोर उभे राहून दीर्घ श्वास घेतला आणि थरथरत्या हाताने दारावर थाप मारली. काही क्षणांनी आतून यशोदा, सासू यांचा आवाज आला. कोण आहे? कावेरीचा घसा सुकला. ती कसाबसा बोलली, मी कावेरी. यशोदा कावेरीजवळ आल्या. चेहऱ्यावर थकवा, दुःख आणि थोडी निराशा होती. त्यांनी कावेरीला डोक्यापासून पायापर्यंत पाहिले. तू इथे कशी? घरातून तर निघून गेली होतीस. कावेरीने पापण्या झुकवल्या. आई, माझ्याकडून चूक झाली, खूप मोठी चूक. मला सगळं समजलं आहे. तुम्ही जसे सांगत होता तेच बरोबर होते. यशोदा काही क्षण शांत राहिल्या. मग त्यांनी थंड स्वरात म्हटले, समजणे सोपे आहे,
पाळणे कठीण. तू आमच्या नियमांची थट्टा केली होतीस. कावेरी लगेच त्यांच्या पायांवर बसली. हो आई, पण मी आता खरोखर बदलायला आले आहे. यावेळी मी फक्त ऐकायला, समजून घ्यायला आणि शिकायला आले आहे. यशोदा चकित झाल्या. ही तीच कावेरी होती जी प्रत्येक गोष्टीवर वाद घालायची, प्रत्येक नियमाला आव्हान द्यायची. त्यांनी विचारले, हा बदललेला स्वर कुठून आला? कावेरीने हलक्या, थकलेल्या आवाजात सांगितले, मी आज एका अशा व्यक्तीचे दुःख पाहिले जिने तिच्या आयुष्यात माझ्यासारखी चूक केली होती. आणि ते दुःख इतके खोल होते की तिची कहाणी ऐकून माझे मन हादरले. यशोदाने भुवया चढवल्या. कोण होती ती? कावेरीने हळू स्वरात म्हटले, एक स्त्री जिने आज सुवाराचा जन्म घेतला आहे, फक्त याच कारणामुळे की तिने जेवणाची पवित्रता मोडली, मर्यादा तोडली आणि आपल्या नात्यांची इज्जत ठेवली नाही. काही क्षण वातावरण पूर्णपणे शांत राहिले. मग अचानक आतून धर्माजी, सेठ बाहेर आले. त्यांनी कठोर स्वरात विचारले, तू परत का आलीयस? आमच्या मुलाला तू दुःख दिलेस, घराचे नियम बिघडवले आणि आता रात्रीच्या शांततेत परत आलीयस. कावेरी रडत म्हणाली, कारण आता मला पळून जायचे नाहीये. मी चुकीची होते. माझ्या गर्वाने मला आंधळे केले होते. जर आजही तुम्ही जा म्हणालात तर मी लगेच याच वेळी निघून जाईन, पण आधी माझे बोलणे ऐकून घ्या. यशोदाने धर्माजींना हळूच म्हटले, ऐकून घेऊयात. मुलगी खूप तुटलेली दिसत आहे, कदाचित खरोखर बदलली असेल. धर्माजी म्हणाले, ठीक आहे, बोल, पण सत्य ऐकणे आमच्यासाठी सोपे नसेल. कावेरी म्हणाली, आई, वडील, मला समजले आहे की घराची मर्यादा फक्त नियम नाही, ती सुरक्षा आहे. मला वाटायचे की या परंपरा जुन्या आहेत, पण आज समजले की याच घराला जोडून ठेवतात. धर्माजींनी गंभीर आवाजात विचारले, तर आता तुला काय हवे आहे? कावेरीने मान झुकवली. फक्त एक संधी, जेणेकरून मी माझी चूक सुधारू शकेन, जेणेकरून मी तीच सून बनू शकेन जशी तुम्हाला नेहमी हवी होती. यशोदाच्या डोळ्यात प्रेमळपणा आला. त्यांनी हळूच म्हटले, संधी प्रत्येकाला मिळते, पण खऱ्या मनाने परत येणारे फार कमी असतात. जर तुझे मन खरोखर बदलले असेल तर उठ, आत ये. यानंतर हळूहळू घराचे वातावरण बदलू लागले होते. सुरुवातीला ज्या घरात तणाव, भांडणं आणि एक विचित्र घुसमट होती, तेच घर आता हळूहळू शांत होऊ लागले. कावेरी रोज सकाळी उठून सर्वात आधी स्नान करायची, मग स्वयंपाकघरात जायची. स्वयंपाकघरात जाण्यापूर्वी ती मनातल्या मनात अन्नपूर्णा मातेचे स्मरण करायची. आई, माझ्या हातून असे भोजन बनू दे, जेणेकरून माझ्या कुटुंबाच्या मनात प्रेम वाढेल आणि घरात समृद्धी परत येईल. आता ती आधी 3 पोळ्या काढून ठेवायची, एक गाईसाठी, एक कुत्र्यासाठी आणि एक कावळ्यासाठी. अग्निदेवाला भोग लावूनच ती कुटुंबाला जेवण वाढायची. घरातील सर्व सदस्यांनी एकत्र बसून जेवण करणे हा आता तिचा नियम बनला होता. या सर्वानंतर श्रीकृष्ण नारदजींना जेवणाचे मुख्य 5 नियम सांगतात. 1. पहिला सिद्धांत, जेवणापूर्वीची शुद्धता. कृष्ण म्हणाले, जेव्हा मनुष्य जेवण करण्यापूर्वी हात, पाय आणि तोंड धुतो, तेव्हा तो केवळ शरीराची शुद्धी करत नाही, याने शरीरातील सूक्ष्म ऊर्जामार्ग उघडतात, ज्यामुळे जेवणाचे पचन आणि शोषण, अवशोषण चांगले होते. जेवण करण्यापूर्वीची शुद्धता मनाला शांत करते आणि देवतांची कृपा प्राप्त करून देते. 2. तिसरा सिद्धांत, जेवण बनवणाऱ्याचा भाव. नारद, जेवण फक्त अन्न नाही, त्यात स्वयंपाक करणाऱ्याच्या भावनाही मिसळलेल्या असतात. जेव्हा जेवण बनवणारा शुद्ध मनाने मंत्रांचे स्मरण करत स्वयंपाकघरात प्रवेश करतो, तेव्हा ते भोजन प्रसाद बनते. याच प्रसादाने घरातील प्रत्येक सदस्याचे मन स्थिर, शांत आणि आनंदी होते. 3. तिसरा सिद्धांत, दिशा आणि वेळेचे विज्ञान. कृष्ण म्हणाले, पूर्व आणि उत्तर दिशेला तोंड करून जेवण केल्याने शरीरातील प्राण ऊर्जा संतुलित राहते. हे सूर्य आणि पृथ्वीच्या नैसर्गिक ऊर्जेसोबत मनुष्याच्या प्राणांचे मिलन आहे. त्याचप्रमाणे जेवणाची योग्य वेळ सकाळ आणि संध्याकाळ आहे. हीच वेळ आहे जेव्हा जठराग्नी, पचनशक्ती सर्वात जास्त जागृत असते. वेळेवर जेवण केल्याने आरोग्य आणि ऊर्जा दोन्ही वाढतात. 4. चौथा सिद्धांत, जेवणाची पवित्रता. ज्या जेवणाला अशुद्ध हातांनी, रागात, गोंधळात किंवा श्रद्धेशिवाय बनवले गेले असेल, ते ऊर्जारहित होते. अशा जेवणाने रोग वाढतात, मन अशांत होते आणि घरात भांडणे जन्माला येतात. म्हणून जेवण पवित्र ठेवणे, जेवणापूर्वी देवांना भोग लावणे आणि जेवण करताना नकारात्मक गोष्टींपासून वाचणे खूप आवश्यक आहे. 5. पाचवा सिद्धांत, पती पत्नीच्या जेवणाचा नियम. कृष्ण शांत स्वरात बोलले, नारद, पती पत्नीचे नाते केवळ शरीराचे नाही,
तर ऊर्जेचे मिलन आहे. जर दोघे एकाच ताटातून जेवण करत असतील तर त्यांच्या ऊर्जा एकमेकांमध्ये गुंतात आणि संतुलन बिघडते. म्हणून शास्त्रे म्हणतात की पत्नीने पतीच्या जेवणानंतरच जेवण करावे. याने घरात लक्ष्मीची स्थिरता येते आणि कुटुंबात शांती टिकून राहते. नारदजींनी आदराने मान झुकवली. प्रभू, तुम्ही तर आज जेवणाचे रहस्यच उघड केले. आता समजले की का म्हटले जाते की जेवणच देवता आहे आणि जेवणच शरीराचे जीवन आहे. कृष्णाने आशीर्वाद देत म्हटले, नारद, हे नियम केवळ अंधश्रद्धा नाहीत तर सनातन विज्ञान आहे. जे घर या नियमांचे पालन करते तिथे सौभाग्य आपोआप परत येते. तर मित्रांनो, तुम्ही पाहिले की कसे एका सुनेने जेवणाशी जोडलेले छोटे छोटे नियम पाळून आपल्या घरात सुख समृद्धी परत आणली. ही केवळ कथा नाही, ही शास्त्रात सांगितलेली ती बुद्धी आहे जी प्रत्येक घरासाठी कल्याणाचे द्वार उघडते. भगवान श्रीकृष्णांनी नारदजींना जे 5 सिद्धांत सांगितले ते प्रत्येक कुटुंबाने अंगीकारले पाहिजेत.